नमस्कार. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी क्रांती घडवून आणणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आज 30 एप्रिल. आजचा दिवस या योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असून ज्या महिलांचे अर्ज काही कारणास्तव रखडले होते किंवा ज्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही, त्यांच्यासाठी आज मोठी बातमी समोर येत आहे. नेमका काय आहे हा 30 एप्रिलचा डेटा आणि कोणत्या महिलांच्या खात्यात आता 1,500 ऐवजी 3,000 किंवा 4,500 रुपये जमा होऊ शकतात? पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला बाल विकास विभागातर्फे अर्जांच्या छाननीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 30 एप्रिलपर्यंत राज्यातील जवळपास आकडा 2.65 कोटी अर्जांची पडताळणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक महिलांचे अर्ज पेंडिंग किंवा डिसअप्रूव्ड श्रेणीत होते. मात्र आजच्या डेडलाईननुसार त्रुटी असलेल्या अर्जांची दुरुस्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ज्या महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे किंवा सेतू केंद्रावर कागदपत्र पुन्हा जमा केली होती, त्यांचे नाव आता पात्र यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कोणाला मिळणार? नियमित लाभार्थी ज्यांना दरमहा पैसे मिळतात त्यांच्या खात्यात 1,500 रुपयांचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल. थकीत रक्कम बॅकलॉग ज्या महिलांचे अर्ज फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मंजूर झाले होते पण तांत्रिक चुकीमुळे पैसे आले नव्हते, त्यांना 30 एप्रिलच्या पडताळणीनंतर एकत्रित 3,000 ते 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. नवीन पात्र महिला ज्यांचे अर्ज एप्रिलमध्ये मंजूर झाले आहेत त्यांना या महिन्यापासून लाभ मिळण्यास सुरुवात होईल. मी सध्या उभा आहे महाराष्ट्रातील एका शहराच्या तहसील कार्यालयाबाहेर. येथे आजही अनेक महिला आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी येत आहेत. प्रशासनानं स्पष्ट केले आहे की ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक NPCI मॅपिंग नाही त्यांनाच तांत्रिक अडचणी येत आहेत. 30 एप्रिलच्या या अपडेटमध्ये सरकारने बँकांनाही सूचना दिल्या आहेत की लाडकी बहीण योजनेचे पैसे होल्डवर ठेवू नयेत. जर तुमचे खाते इनॲक्टिव्ह असेल तर ते आजच सुरू करून घ्या, अन्यथा हप्ता जमा होण्यास पुन्हा विलंब होऊ शकतो. तर भगिनींनो, 30 एप्रिलचा हा संदेश स्पष्ट आहे. सरकार तुमच्या हक्काचे पैसे देण्यास तयार आहे. फक्त तुमची बँक कागदपत्र अद्ययावत असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर घाबरून जाऊ नका. नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती नक्की तपासा. राज्यातील या आणि इतर महत्त्वाच्या योजनांच्या अपडेटसाठी पाहत रहा ऑल इंडिया न्यूज 24.7. आमचा हा रिपोर्ट आवडला असल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.